सर्वांचा प्रश्न असतो बऱ्याचदा की फेसबुक ऍड कशी लावायची. फार सोपं आहे, पण बऱ्याच वेळेला टेक्निकल म्हणून बरेच लोक घाबरतात. तर फेसबुक ऍड लावण्यासाठी तुमचं फेसबुक अकाउंट असणं फार गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे फेसबुक पेज असणं पण गरजेचं आहे. नुसतं अकाउंट असून चालत नाही. पेज असल्याशिवाय ऍड रन करता येत नाही. आता ऍड कुठून रन करायची? तर फेसबुकला उजव्या कोपऱ्यामध्ये वरती ऑप्शन असतो, 9 डॉट्स असतात. त्याच्यावर क्लिक केल्यावर क्रिएट पेज, क्रिएट ऍड असा ऑप्शन येतो. तिथून तुम्ही चूज करू शकता, किंवा डाव्या कोपऱ्यात एक ड्रॉपडाऊन येतो. तिथूनही ऍड मॅनेजर असा ऑप्शन येतो. तिथून तुम्ही ऍड क्रिएट करू शकता. या दोन्ही ऑप्शन मधून तुम्ही जाल ऍड मॅनेजर मध्ये. तुमचं फर्स्ट टाइम जर अकाउंट ओपन करत असाल ऍड्स अकाउंट, तर तुम्हाला कंट्री, करन्सी, टाइम झोन आणि मग पैशाच्या डिटेल्स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा युपीआय या थ्रू पैसे ऍड करण्यासाठी तो तुम्हाला विचारतो. त्याचं कारण असं की तो फक्त टेस्ट करत असतो की तुमची पेमेंट मेथड व्हॅलिड आहे का. सो 3 रुपये कट होतात, म्हणजे डेबिट होतात, 3 रुपये परत क्रेडिट होतात, जस्ट टू चेक तुमचं अकाउंट व्हॅलिड आहे का. किंवा तुम्ही युपीआय थ्रू पैसे ऍड केले तर ते डिरेक्टली फंड म्हणून ऍड होतात आणि तुमचं ऍड अकाउंट चालू होऊन जातं. एकदा ऍड अकाउंट सुरू झालं की मग तुम्ही तिथून क्रिएट कॅम्पेन असा ऑप्शन सिलेक्ट करून कॅम्पेन सिलेक्ट करू शकता. कॅम्पेन सिलेक्ट केलं की ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करायला लागतात. फेसबुकमध्ये 6 ते 7 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. अवेअरनेस, ट्रॅफिक, लीड्स, एंगेजमेंट, सेल्स, ऍप इन्स्टॉल अशा प्रकारचे तिथे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. जनरली बरेच लोक ट्रॅफिक आणि लीड जनरेशन असं सिलेक्ट करतात, किंवा अवेअरनेस पण बऱ्याचदा सिलेक्ट करतात. अवेअरनेस हा सिमिलर ऑप्शन आहे जो तुम्हाला बूस्ट पोस्ट म्हणून इंस्टाग्राम मध्ये आणि फेसबुकमध्ये मिळतो. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या दोन्ही ऍड फेसबुक ऍड मॅनेजर मधूनच करता येतात. बूस्ट पोस्ट ऑप्शन दोन्हीकडे असतो, पण आम्ही शक्यतो तो सांगत नाही, कारण तुम्ही ज्यावेळी नवखे असता त्यावेळी तो ऑप्शन सिलेक्ट करतो, कारण 4, 5, 6 प्रकारचे टार्गेट ऑप्शन तिथं असतात. पण बऱ्याचदा डिटेल टार्गेटिंग ऑप्शन जे फेसबुक ऍड मॅनेजर मध्ये मिळतात ते तुम्हाला कधीही बूस्ट पोस्ट मध्ये मिळत नाही. अवेअरनेस वाढवण्यासाठी बूस्ट पोस्ट करणे इज फाईन, पण तुम्हाला लीड जनरेशन, फार मोठे कॅम्पेन, लॉंग कॅम्पेन, बराच काळ चालणारे कॅम्पेन करायचे असतील, किंवा ट्रायल एरर करायचं असेल, ज्याला आम्ही ए बी टेस्टिंग म्हणतो, अल्फा बीटा टेस्टिंग, की 2 प्रकारचे ऍड करून बघा, कुठली चालते ती बघा, त्याला ऑप्टिमाइज करा, हे सगळं तुम्हाला ऍड मॅनेजर म्हणून करणं इझी जाईल.